Hello, good morning, student. Now we are continuing our next topic, that is the energy. Now you can observe in your textbook, they have given a question, why does it happen? त्यांनी प्रश्न विचारले की नेमकं का होतं. If a pot having a plant, if kept in a dark, the plant languishes. जर एखादं छोटंसं रोपटं घेतलं आणि रोपटं तुम्ही जर खूप काळाकरता तुम्ही त्याला अंधारात ठेवलं तर ते एकदम मलून जातं. याच्या पाठीमागचं कारण काय? ऑन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ अ म्युझिक सिस्टीम ऑर अ टी व्ही बियॉन्ड लिमिट, द व्हेसल्स इन द हाऊस स्टार्ट व्हायब्रेटिंग. ज्यावेळेस तुम्ही टी व्हीचा किंवा एखाद्या म्युझिक सिस्टीमचा आवाज मर्यादेच्या पलीकडे वाढवता त्यावेळेस तुमच्या घरातील जे भांडे असतात ते थरथर करायला सुरुवात करतात. कलेक्टिंग सनलाईट ऑन अ पेपर विथ द हेल्प ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स बर्न द पेपर. आणि मग तुम्ही भिंगाच्या साह्याने जर त्याची लाईट म्हणजे तो बहिर्वक्र भिंगाच्या साह्याने तुम्ही जर पेपरवर तो धरला तर तो पेपर काय होतो, जळायला चालू होतो. या सगळ्या गोष्टींची उत्तर जर तुम्ही पाहिली तर याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारची एनर्जी आहे. जसं पहिल्या प्रश्नामध्ये आपण बघितलं की काय होऊ शकतं, फोटोसिंथेसिस प्रक्रिया थांबते. सूर्यापासून मिळणारं जे ऊन आहे त्याच्यापासून वनस्पती काय करते, त्या प्रकाशापासून आपलं अन्न बनवते. दॅट फोटोसिंथेसिस प्रक्रिया स्टॉप झाल्यामुळं ते प्लॅन्ट एकदम तुम्हाला मलून गेल्यासारखं किंवा ते जवळपास असं मरून पडल्यासारखं तुम्हाला वाटतं. म्युझिक सिस्टीममध्ये सुद्धा काय होतं की ते एक प्रकारची साऊंड एनर्जी असते. ज्यावेळेस आवाज बाहेर पडलेला असतो त्यातून एक वेव बाहेर पडते आणि ही साऊंड वेव जर मर्यादेच्या पलीकडे असेल तर ती आदळते. एक प्रकारची एनर्जीच आहे, आवाज सुद्धा एक प्रकारची एनर्जीच आहे. म्हणून बोलताना सुद्धा अतिशय शांत बोललं पाहिजे, नाही तुम्ही खूप एनर्जी वेस्ट करताल असं होईल. आणि मग ते व्हेसल्स म्हणजे भांडे जे आहेत ते काय होतात की व्हायब्रेट करायला सुरुवात होतात. आणि तिसरं तर उदाहरण तुम्ही माहिती आहे, तुम्ही हा सगळ्यांनी केलं की ती एक सगळी सूर्याची किरणे एका बिंदूपाशी एकत्र होतात आणि उष्णता निर्माण होते आणि कागद काय होतो, पेट घेतो. म्हणजे याच्यामध्ये एक एनर्जी तर तुम्हाला काय होतो की एक लक्षात येते. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म द वर्क इट्स कॉल्ड एनर्जी. म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये एखादं काम करण्यासाठी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की बॉडीनं जे काम केलेलं असतं ते एनर्जीशिवाय होऊ शकत नाही. आणि मग कुठल्याही बॉडीची कॅपॅसिटी हे किती काम करायचे आहे हे त्या एनर्जीवर अवलंबून असतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, द कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म द वर्क, म्हणजे एखाद्या बॉडीनं नेमकं किती काम करायचं हे त्याच्यामध्ये असलेल्या एनर्जीवर अवलंबून असतं. द युनिट वर्क अँड एनर्जी आर द सेम. म्हणजे जे वर्कला युनिट होते जूल आणि अर्ग तेच तुम्ही एनर्जीला वापरतात. म्हणजे एस आय युनिटमध्ये जूल आणि सी जी एस सिस्टीममध्ये अर्ग. यू हॅव लर्न दॅट एनर्जी एक्झिस्ट इन अ व्हेरियस फॉर्म्स लाईक अ मेकॅनिकल, यांत्रिक, हीट उष्णता, लाईट प्रकाश, साऊंड ध्वनी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, केमिकल, न्यूक्लिअर अँड सोलार. या अशा विविध प्रकारच्या एनर्जी आपल्या सभोवताली आहेत. इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू स्टडी टू फॉर्म्स ऑफ द मेकॅनिकल एनर्जी, नेमली पोटॅन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. जसं की आपण पाहिलं, यांत्रिक ऊर्जा असेल, उष्णता ऊर्जा असेल, प्रकाश ऊर्जा असेल, त्याचबरोबर ध्वनी ऊर्जा असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे विद्युत चुंबकीय ऊर्जा असेल, रासायनिक असेल, औष्णिक असेल, त्यानंतर आण्विक असेल, सोलार प्रकाशीय ऊर्जा असेल. या सगळ्या ऊर्जेमध्ये मेकॅनिकल जी एनर्जी आहे त्याचे मोस्टली दोन भाग पडतात. एक आहे पोटॅन्शियल एनर्जी, ज्याला आपण स्थितीज ऊर्जा असं म्हणतो, आणि दुसरी आहे कायनेटिक एनर्जी, ज्याला आपण गतिज ऊर्जा असं आपण म्हणतो. आता ह्या आपण पाहणार आहोत. बघा, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय. कायनेटिक एनर्जी हे समजून घेण्यासाठी आपल्याला खाली हे 1, 2 आणि 3 जे उदाहरणं दिलेत यांचा अभ्यास करायचा आहे. व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग केसेस. बघा काय होईल ते. अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राईक द स्टंप, म्हणजे जोरानं आपण बॉल फेकलाय आणि तो स्टंपवर आदळलेला आहे. द स्ट्रायकर हिट्स इन हिट्स अ कॉईन ऑन द कॅरम बोर्ड. आणि स्ट्रायकर ज्यावेळेस तुम्ही कॅरमच्या कॉईनवर असा हिट मारता, म्हणजे लाकडाचे आपल्याकडे त्याला गोट असं आपण म्हणतो, त्या गोटला हिट केल्याच्या नंतर नेमकं काय होतं,
ऑन द मार्बल स्ट्राईक अनादर इन द गेम ऑफ द मार्बल. म्हणजे गोट्या खेळत असताना आपण एक गोटी दुसऱ्या गोटीला मारल्याच्या नंतर काय होतं. आता ह्या तिन्ही उदाहरणामध्ये बघा काय होतं. ज्यावेळेस तुम्ही हा क्रिकेटचा बॉल फास्ट ह्या स्टंपला स्ट्राईक करतो त्यावेळेस स्टंप हे काय होतात, पडतात किंवा उडून पलीकडे जातात. द स्ट्रायकर हिट्स वेन इन अ कॉइन ऑन द कॉरम्बो, देन कॉइन अगेन कम इन टू द मोशन. मग काय होतं की स्ट्रायकर तिथं जस्ट थोडासा जाऊन स्लाईड थांबतो आणि मग तो कॉइन पुढे मात्र त्या म्हणजे जो गोट आपण त्याला म्हणतो तो पुढे सरकायला चालू होतो. आणि गोट्याच्या बाबतीत तेच आहे. तुम्ही एक गोटी दुसऱ्या गोटीला टच केली की पहिली गोटी थांबते आणि दुसरी गोटी काय होते ती चालू होते. फ्रॉम अबोव एक्झाम्पल वी अंडरस्टँड दॅट वेन मुव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राईक अ स्टेशनरी ऑब्जेक्ट. आता इथं बघा की स्टंप हे स्टेशनरी आहेत, इथं कॉइन हा स्टेशनरी आहे, त्याचबरोबर इथं दुसरी गोटी ही स्टेशनरी आहे आणि त्याला हिट करायला कोणतं ऑब्जेक्ट आहे, मूव्हिंग ऑब्जेक्ट. इथं बॉल मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे, इथे स्ट्रायकर मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे आणि इथं पहिली गोटी काय किंवा मार्बल जी आहे ती मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे. मग मूव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राईक अँड स्टेशनरी ऑब्जेक्ट. द स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्स. आणि मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं की मूव्हिंग ऑब्जेक्ट ज्यावेळेस स्ट्राईक करतं स्थिर ऑब्जेक्टला त्यावेळेस स्थिर ऑब्जेक्ट काय होतं की मोशनमध्ये किंवा मूवमध्ये यायला चालू होतं. दस म्हणूनच आपण असं म्हणू शकतो द मुव्हिंग ऑब्जेक्ट हॅज अ सम एनर्जी. आणि मग आपण असं म्हणू शकतो की इथं बॉल म्हणा, स्ट्रायकर म्हणा किंवा वन मार्बल म्हणा यांच्यामध्ये काय आहे, एक प्रकारची एनर्जी आहे आणि ती एनर्जी पार्ट ऑफ ऑल विच इट शेअर्स विथ द स्टेशनरी ऑब्जेक्ट. आणि मग ज्यावेळेस ती दुसऱ्या गोटीला किंवा त्या कॉईनला किंवा त्या स्टंपला त्यांनी हिट केलं तर त्यांच्यामधली एनर्जी ते काय करतात त्या स्टेशनरी ऑब्जेक्टसोबत थोडी शेअर करतात अँड दे बाय सेटिंग इन द मोशन. आणि मग त्यांना काय होतं की ते सुद्धा मोशनमध्ये येतात. म्हणून आपण त्याच्यावर व्याख्या केली द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इट्स कॉल्ड ॲज अ कायनेटिक एनर्जी. ही अशा प्रकारची एनर्जी आहे कशामध्ये, विच अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स मोशन. म्हणजे ज्यावेळेस कुठलंही ऑब्जेक्ट हे गतीमध्ये असतं आणि गतीमध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारची एनर्जी असते त्याला आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. म्हणून याला मराठीमध्ये गतिज, ज्याला गती आहे अशी ती ऊर्जा. लक्षात घ्या एनर्जी म्हणजे मोशनमध्ये जो ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी असते. द वर्क डन बाय अ फोर्स टू डिस्प्लेस अ स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू अ डिस्टन्स यस. आता यस हे तुम्हाला माहिती आहे ते वापरतात. आता ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ह्याचे एक्सप्रेशन्स पाहिजे. तत्पूर्वी आपण एक बघा द वर्क डन बाय अ फोर्स टू डिस्प्लेस अ स्टेशनरी ऑब्जेक्ट. जसं आपण पाहिलं की एखादं स्टेशनरी ऑब्जेक्ट आपण मूव्ह करण्यासाठी त्याला काहीतरी फोर्स अप्लाय करतो आणि मग तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये असतो आणि अशा वेळेस तो ऑब्जेक्ट काय करतो, काही अंतर कव्हर करतो थ्रू डिस्टन्स यस. द कायनेटिक एनर्जी गेन बाय द ऑब्जेक्ट. आणि मग अशा वेळेस काय होतं की त्यानं जी यस इतकी त्यानं काय केलं म्हणजे डिस्टन्स त्यानं जितकं पार केलं तेवढी एनर्जी त्यानं कोणती, कायनेटिक एनर्जी गेन केली असते. म्हणून कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑन अ ऑब्जेक्ट. मग आपण जर असं म्हणलं वर्क डन ऑन अ ऑब्जेक्ट तर वर्क डन आपण कशाला म्हणतो, अप्लाइड फोर्स आणि डिस्टन्स म्हणून एफ इंटू यस. म्हणून आपण असं म्हणू शकतो की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑन ऑब्जेक्ट दॅट इज के ई इज इक्वल टू एफ इंटू यस. आता हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता बघा पुढचा मुद्दा, नाव वी विल सी द एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी. आता हे एक्सप्रेशन्स आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहेत. सपोज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ अ मास एम मूव्स बिकॉज ऑफ अन अप्लाइड फोर्स. आता एक असं स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास यम इतकं आहे, आपल्याला माहीत नाही ते किती ग्राम आहे, 1 ग्राम 2 ग्राम 1 किलो 2 किलो, म्हणून आपण त्याचं यम असं म्हणतो. मूव्स बिकॉज ऑफ अ अप्लाइड फोर्स आणि त्याच्यावर आपण एक फोर्स अप्लाय केलेला आहे. आता साहजिकच गोष्ट आहे की स्टेशनरी ऑब्जेक्टवर जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर ते ऑब्जेक्ट मोशनमध्ये येतं. नाव लेट यू बी इट्स इनिशियल वेलॉसिटी. जेव्हा ते स्थिर असतं म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी किती असेल, 0 असेल. लेट द अप्लाइड फोर्स बी द एफ. आणि त्याच्यावर अप्लाय केलेला फोर्स हा किती न्यूटन केला आपल्याला माहीत नाही म्हणून आपण एफ इतका अप्लाय केला असं म्हणून दिस जनरेट अँड ॲक्सेलरेशन इन द ऑब्जेक्ट. आणि मग हे तुम्ही फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर ऑब्जेक्ट मोशनमध्ये येतं आणि त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 पासून ही वाढत जाते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की तुम्ही त्यांच्यामध्ये ॲक्सेलरेशन म्हणजे त्वरण दॅट इज ए. आता किती त्वरण निर्माण झाले माहीत नाही म्हणून आपण ए इतकं त्वरण निर्माण झालं आपण म्हणतो इन द ऑब्जेक्ट आफ्टर सम टाइम टी. आणि मग हे आणि ते किती वेळ, टी टाइम इतकं. द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट बिकम इक्वल टू व्ही. आणि मग त्याची वेलॉसिटी किती असेल, व्ही इतकी असेल आणि त्याची डिस्प्लेसमेंट किती असेल, यस इतकी असेल. म्हणून आपण असं म्हणू शकतो वर्क हॅज बीन डन ऑन ऑब्जेक्ट दॅट इज डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू यस. हे आत्ताच आपण पाहिलं. आता याच्यामध्ये डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू यस. मग अकॉर्डिंग टू न्यूटन्सचा सेकंड लॉ काय म्हणतो की बघा एफ इज इक्वल टू म्हणजे ह्या एफची किंमत फोर्स काय आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. हा न्यूटनचा सेकंड लॉ आहे.
हे इक्वेशन नंबर 1 आहे. आणि इक्वेशन नंबर काय म्हणतं की सिमिलरली युजिंग न्यूटन सेकंड लॉ सेकंड इक्वेशन ऑफ द मोशन हावेवर द इनिशियल व्हेलॉसिटी यू इज ऑल्सो 0. आता इथं सुद्धा इनिशियल व्हेलॉसिटी कशी आहे, 0च आहे. आता इथं हे याचं डिटेल इलिस्ट्रेशन दिलेलं आहे, हे आपल्याला पुस्तकात दिलेलं आहे म्हणून मी इथं तुम्हाला फक्त सांगतो. हे सुद्धा बघू शकता आणि नंतर हे पण बघा. सो त्याचं दुसरं इक्वेशन आपण घेतलं, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ AT स्क्वेअर. हे आपल्याला माहिती आहे की न्यूटनचं सेकंड इक्वेशन आहे. आणि मग इथं यूची किंमत किती आहे, 0, म्हणून इथं यू टी म्हणजे 0 इंटू टी झालं प्लस हाफ AT स्क्वेअर उरलं, म्हणून इक्वेशन आपल्याला 2 काय भेटलं, यस दॅट इज डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू हाफ AT स्क्वेअर, दॅट इज इक्वेशन नंबर 2. म्हणून आपण असं म्हणू शकतो की W इज इक्वल टू M इंटू A इंटू हाफ AT स्क्वेअर युजिंग इक्वेशन 1 and 2. मग आपण इक्वेशन 1 and 2 घेतल्याच्या नंतर आपल्याला इक्वेशन 3 भेटलं. काय भेटलं, W इज इक्वल टू हाफ मास ऑफ AT स्क्वेअर इतकं भेटलं. मग हे भेटल्याच्या नंतर आपण न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन ऑफ द मोशन पुन्हा यूज केलं आणि हे सुद्धा फर्स्ट इक्वेशन दॅट इज V इज इक्वल टू यू प्लस AT. आणि ही किंमत आपण त्याच्यामध्ये ठेवल्यावर आपल्या लक्षात येतं की इथं सुद्धा यूची किंमत 0च राहणार आहे, कारण की इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, 0. सो V इज इक्वल टू AT आणि V इज इक्वल टू AT स्क्वेअर इक्वेशन नंबर 4 आपल्याला इथं भेटलेलं आहे. आता याचं एक्सप्रेशन तुम्हाला इथं पण दिसेल आणि W इज इक्वल टू म्हणून वर्क इज इक्वल टू हाफ MV स्क्वेअर युजिंग इक्वेशन 3 and 4. मग 3 आणि 4चं पुन्हा जर आपण इक्वेशन सबस्टिट्यूशन घेतलं तर आपल्याला इक्वेशन मिळतं. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की द कायनेटिक एनर्जी गेन बाय अन ऑब्जेक्ट, द अमाऊंट वर्क डन, कायनेटिक एनर्जी गेनड बाय अन ऑब्जेक्ट इज अ अमाऊंट वर्क डन ऑन ऑब्जेक्ट. म्हणजे जितकी त्यानं एनर्जी गेन केली तितक्याच प्रकारात काय झालं, त्याचं वर्क डन त्या ऑब्जेक्टनं पूर्ण केलं आहे. म्हणून के इज इक्वल टू W इतकं मिळतं आणि Wची किंमत आता हाफ MV स्क्वेअर आहे, म्हणून के इज इक्वल टू हाफ MV स्क्वेअर हा फॉर्म्युला आपल्याला इथं मिळतो. आता हेच इलिस्ट्रेशन जर तुम्ही इथं पाहिलं तर बघा वर्क डन झालं, हेच इथं सुरुवात आहे पहा, WF इंटू S. आता ड्यू टू द फोर्स वेलॉसिटी चेंजेस V, जसं इथं त्यांनी सगळी माहिती दिलेली तीच इथं V इतकी वेलॉसिटी आहे, ॲक्सेलरेशन A इतकं ॲक्सेलरेशन आहे. आणि जर आपण रिलेशनशिप बिटवीन VUA, मग इथं VUA जर आपण पाहिलं तर आपल्याला इक्वेशन कोणतं मिळतं, S इज इक्वल टू V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर दॅट इज 2A स्क्वेअर. आणि हेच इक्वेशन जर आपण यसची किंमत काढली हाऊ मच ऑफ डिस्प्लेसमेंट, तर आपल्याला इक्वेशन काय येतं, ही व्हॅल्यू इकडे येते, यस इकडे येतं आणि 2A खाली जातं आणि V स्क्वेअर आणि U स्क्वेअर. आता हा दुसरा फॉर्म्युला न्यूटनचा फर्स्ट लॉ काय सांगतो, F इज इक्वल टू M सांगतो. मग आपण इक्वेशन 2, 3 and 1 हे सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, WF इंटू S. बघा WF इंटू S जे आपण इथं पाहिलं. आणि मग Fची किंमत ठेवली MA इंटू Sची किंमत ठेवली V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर अपॉन 2A, जसं हे इथंच ठेवलेलं आहे. आणि हे सगळं पुन्हा सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला उत्तर शेवटी हाफ MV स्क्वेअरच मिळतं, जसं हाफ MV स्क्वेअर मिळालेलं आहे. त्यामुळे ही एक दुसरी पद्धत आहे, ही पण एक जरा लुकआउट करा म्हणून मुद्दामून दिलेली आहे. बाकी पुस्तकामध्ये तुम्हाला ही मेथड दिलेली आहे, याचा अभ्यास करा. तर हे एक्सप्रेशन आहे कायनेटिक एनर्जीचं. आता हे एक्सप्रेशनमध्ये तुम्हाला बेसिकली इम्पॉर्टंट आहे त्याचा फॉर्म्युला काय सांगतो, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ MV स्क्वेअर. आता इथे एक त्यांनी उदाहरण दिले की या उदाहरणाचा वापर कसा करायचा. अ स्टोन हॅव्हिंग अ मास ऑफ 250 ग्राम्स, एक दगड आहे की ज्याचं मास 250 ग्राम आहे, इज फॉलोइंग फ्रॉम द हाईट, एका उंचून तो खाली पडत आहे किंवा सोडला आहे. हाऊ मच कायनेटिक एनर्जी डज इट हॅव ॲट द मोमेंट व्हेन इट्स वेलॉसिटी इज 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता इथं त्यांनी विचारलं आहे की एक मास 250 ग्रामचा असलेला स्टोन आपण हाईटहून टाकलेला आहे, ज्यावेळेस त्या स्टोनला 2 मीटर पर सेकंडची व्हेलॉसिटी प्राप्त होईल त्यावेळेस कायनेटिक एनर्जी काय असेल. बघा दिलेल्या व्हॅल्यू आपण पहिल्यांदा इथे गिवनमध्ये लिहिल्या. M इज इक्वल टू 250 ग्राम, दॅट इज आपल्याला ते KG करावं लागतं SI सिस्टीमच्या अनुषंगानं, म्हणून त्याचं 0.25 किलोग्रॅम झालं आणि व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आता दिलेली किंमत आपण फॉर्म्युल्यामध्ये ठेवू, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ MV स्क्वेअर, हाफला हाफ लिहिलं इंटू 0.25 हे Mची किंमत ठेवली. आता V स्क्वेअर म्हणजे व्हेलॉसिटीचा वर्ग, मग 2 मीटर स्क्वेअर आहे, 2चा वर्ग, याला सॉल्व्ह केल्याच्यानंतर उत्तर किती येतं, 0.5 जूल इतकं उत्तर येतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 250 ग्राम वजनाचा दगड जर एका उंचून तुम्ही खाली टाकला आणि ज्यावेळेस त्या दगडाला 2 मीटर पर सेकंद इतकी व्हेलॉसिटी प्राप्त असेल त्यावेळेस तिथं कायनेटिक एनर्जी किती असेल, 0.5 जूल इतकी वापरली गेलेली असेल. आता बघा की जसं मेकॅनिक एनर्जी 2 भाग पडतात, एक आहे कायनेटिक एनर्जी आणि दुसरी आहे पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी ही 3 उदाहरणं जरा पहिले लक्षात घेऊ.
अँड ॲरो इज रिलीज्ड फ्रॉम द स्ट्रेच्ड बो. एक धनुष्य बाण आहे, त्याच्यात असा तुम्ही बाण त्या धनुष्यामध्ये ताणून धरलेला आहे. वॉटर केप्ट ॲट अ हाईट फ्लोज थ्रू पाईप इन टू द टॅप बिलो. म्हणजे उंचीवर ठेवलेलं एक पाण्याची टाकी आहे आणि तिथून तुम्ही पाणी हे पाईपद्वारे सोडलेलं आहे. आणि टॅप म्हणजे ते तुट्टीनं. अ कंप्रेस्ड स्प्रिंग इज रिलीज्ड. आता एक स्प्रिंग जर असली त्याला तुम्ही अशी दाबलीने एकदम सोडली तर काय होते, म्हणजे नुसती हातात घेतली स्प्रिंग तर काहीच होणार नाही, पण तिला दाबून जर सोडली तर काय होईल असं त्यांनी विचारलंय. विच वर्ड डिस्क्राईब द स्टेट ऑफ अ ऑब्जेक्ट इन अबव एक्झाम्पल. आता इथं बघा की ॲरो रिलीज्ड फ्रॉम स्ट्रेच ऑफ द बो. तुम्ही हातानं बाण घेतला नुसताच फेकला आणि तुम्ही धनुष्यात घेऊन तुम्ही फेकला तर काय फरक दिसेल तुम्हाला. तर 101% ज्यावेळेस तुम्ही धनुष्यामध्ये बाण लावताल, तो ॲरो लावताल, तो काय होईल, जास्त दूर जाईल. त्याचबरोबर वॉटर खूप उंचीवर असेल म्हणजे पाण्याची टाकी, तर येणारं पाणी हे कसं असेल, फोर्समध्ये असेल, म्हणजे जसं काय मोटर लावल्यासारखं असेल. आणि कंप्रेस्ड स्प्रिंग इज रिलीज्ड. ज्यावेळेस एखादी स्प्रिंग तुम्ही दाबतात आणि ती सोडतात तर त्यावेळेस टणकन उडते. आता ह्याच्यामध्ये काय होतं, वेअर डीड एनर्जी रिक्वायर्ड टू कॉज द मोशन ऑब्जेक्ट फ्रॉम. आता ह्या सगळ्यातून त्यांनी काय सांगितलंय की ऑब्जेक्ट वेअर नॉट ब्रॉट इन द दोज स्टेट वॉट वुड बी इन मूव. आता ह्या सगळ्यांचं त्यांनी काय सांगितलंय की अशा प्रकारची एनर्जी आहे की जी म्हणजे स्टोर्ड एनर्जी आपण त्याला म्हणतो फार तर फार. की जसं तुम्ही ज्यावेळेस धनुष्य बाणाला धनुष्य बाणामधून तो असं पाठीमागं ओढतात त्यावेळेस त्याच्यामध्ये एक प्रकारची एनर्जी साठवायला चालू होते. तुम्ही जितकं पाठीमागं तो बाण ओढताल धनुष्यातला तर तितका बाण हा पुढे जात असतो. म्हणून याला आपण पोटेन्शियल एनर्जीची ही उदाहरणं आहेत. एनर्जी स्टोर्ड इन द ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन इज कॉल्ड ॲज ए पोटेन्शियल एनर्जी. आता इथं स्पेसिफिक स्टेट आणि पोझिशन का म्हणलंय, जसं इथं मी तुम्हाला असं म्हणलं की वॉटर केप्ट ॲट अ हाईट. आता समजा तुम्ही वॉटर अगदीच तुमच्या इक्वल लेवलला ठेवलं तर तुम्हाला काय जाणवेल, काहीच नाही, पाणी फ्लो सुद्धा होणार नाही आणि त्याचा फोर्स पण त्या पाण्याला येणार नाही. म्हणजे स्पेसिफिक स्टेट, हेअर यू कॅन सी द हाईट, म्हणजे लेवल इथं महत्त्वाचे आहे. आता अगदीच साधं उदाहरण घ्यायचं असेल तर आता एक नॅशनल जिओग्राफिक किंवा डिस्कवरी या दोन्हीपैकी एका चॅनल कुठे एक प्रोग्राम होता, तुम्ही बघितला होता की डिस्कवर सायन्स म्हणून नावाचा प्रोग्राम. त्याच्यामध्ये 5 रुपयाचा कॉईन हा त्यांनी 10 मजली बिल्डिंगहून टाकला होता. 5 रुपयाचा कॉईन. आता विचार करा की 5 रुपयाचा कॉईन 10 मजली बिल्डिंगहून टाकल्यानंतर काय इफेक्ट येऊ शकेल. तर त्याचा जबरदस्त इफेक्ट येतो. म्हणजे इतका की तो त्या चादरीला फाडून तो खाली जातो, म्हणजे इतकी त्याच्यामध्ये फोर्स येतो. म्हणजे ही जी आहे, तुम्ही जसं जसं उंच जाल बाय स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन, म्हणजे त्याची अवस्था आणि त्याची जागा, ह्या 2 गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. आणि या 2 गोष्टीनुसार जी एनर्जी स्टोअर्ड होते, म्हणजे जसं आता नदीचं पाणी वाहतं असेल तेवढं तुम्हाला धोकादायक नाही, पण तोच जर डॅम असेल आणि तो उंचीवर असेल तर एनर्जी हॅज बीन स्टोर्ड, लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी हॅज बीन स्टोर्ड इन द डॅम. म्हणजे हे सुद्धा एक त्याचं पोटेन्शियल एनर्जीचं उदाहरणच आहे. आणि मग एनर्जी स्टोर्ड इन द ऑब्जेक्ट ऑफ इट्स स्टेट ऑर पोझिशन, त्याच्या अवस्थेनुसार आणि त्याच्या जागेनुसार जी एनर्जी त्याच्यामध्ये साठवलेली असते त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. आता पोटेन्शियल एनर्जी लक्षात घ्यायचं एक फार मस्त सूत्र आहे बघा. पोटामध्ये साठवतं अन्न, बरोबर आहे, आणि तिथे एनर्जी तयार होते, म्हणून त्याला आपण असं लक्षात, असं काही संबंध नाही, आपण पोटेन्शियल एनर्जी, साठवलेली एनर्जी आपण त्याला असं म्हणू शकतो. आता त्यांनी इथं हेच दिले की एक चॉक पीस घेतला आणि तो 5 सेंटीमीटरच्या अंतरावरून सोडला तर काय होईल. तर 101% 5 किंवा तुम्ही 10 न सोडा ते तुकडे होतील त्याचे. म्हणजे तुम्ही हळूच म्हणजे खाली खूप अंतरानं कमी अंतरानं सोडला सरफेसहून तर तुकडे होणार नाहीत, पण जास्त उंचीहून सोडला तर त्याचे काय होतील, तुम्हाला तो ब्रेक होतो. नाऊ स्टँड अप द स्टेअर केस अँड रिलीज द चॉक. त्यांनी तेच विचारले की आता मग तुम्ही 5 सेंटीमीटरहून सोडला तर तो फुटणार नाही, आणि तो खुर्चीवर उभा टाकून जर तुम्ही सोडला तर काय होईल. आणि व्हॉट इज द डिफरन्स ऑफ दिस 2 ॲक्टिव्हिटीज. डेफिनेटली यू विल फाइंड आउट की तुम्ही ज्यावेळेस चेअरवर उभा टाकताल त्यावेळेस त्याच्यामध्ये जास्त पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे तुम्ही उंचीवर चाललात, उंची चेंज बाय इट्स पोझिशन अँड स्टेट, आणि बिकॉज ऑफ दॅट ती पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याला सोडतात त्याला कायनेटिक एनर्जी प्राप्त होते आणि तो काय होतो, जास्त वेगाने खाली येतो आणि तो चॉक काय होईल, तो ब्रेक होईल. आता ही कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी जवळपास सोबतच एक्झिस्ट असतात, हे लक्षात घ्या. आता एक्सप्रेशन फॉर द पोटेन्शियल एनर्जी, जसं आपण कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन पाहिलं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ½ mv², तसं आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचं पण काय करायचं आहे, एक एक्सप्रेशन पाहायचं आहे. टू कॅरी अन ऑब्जेक्ट ऑफ अ मास m टू अ हाईट h. आता एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास m आहे आणि तो h इतक्या हाईटवर आहे, अबोव फ्रॉम द सरफेस, अ फोर्स इक्वल टू mg, आणि मग त्याच्यावर mg इतका फोर्स आहे, हॅज युज्ड अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे अगेन्स्ट कशाच्या विरुद्ध वापरला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या. म्हणजे वस्तू नेहमी पृथ्वीकडे खेचल्या जाते. पृथ्वी काय करते,
स्वतःकडे खेचते आणि पण आपण त्याच्या अगेन्स्ट नेलाय. म्हणून अमाऊंट ऑफ द वर्क डन विल बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. सूत्र आपल्याला माहिती आहे, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन झालंय ना, म्हणून वर्क लिहिलं आपण. मग डब्ल्यू, फोर्सचा फॉर्म्युला काय, एम जी, आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे एच, म्हणून डब्ल्यू इज इक्वल टू एम जी एच. अत्यंत सोपा फॉर्म्युला आहे. द अमाऊंट ऑफ अ पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन द ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट. आणि मग इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये जी पोटेन्शियल एनर्जी ही जास्तीत जास्त प्रमाणात साठवली जाते कारण त्याच्या डिस्प्लेसमेंटमुळे. म्हणजे तुम्ही किती उंचीवर चालला आहात ह्याच्यावरती असते किंवा त्याच्या पोझिशननुसार. म्हणून पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच असा आपण तिथं फॉर्म्युला घेतो. डिस्प्लेसमेंट टू हाईट एच कॉजेस एनर्जी इक्वल टू एम जी एच टू बी स्टोर्ड इन अ ऑब्जेक्ट. म्हणजे ही डिस्प्लेसमेंट जी आहे ती हाईट एच इतकी झाल्यामुळे ती एनर्जी काय झाली, एम जी तितकी त्याच्यामध्ये स्टोर्ड झालेली आहे. आता ह्याचं एक उदाहरण आपण बघू. 500 किलोग्राम वॉटर इज स्टोअर इन ओव्हरहेड टँक. एक पाण्याची टाकी आहे, त्याच्यामध्ये आपण 500 किलोग्राम वॉटर हे स्टोअर केलेलं आहे. ऑफ अ 10 मीटर हाईट बिल्डिंग, म्हणजे बिल्डिंगच्या पासून किती, 10 मीटर. नाव कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ अ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर इन दॅट वॉटर. मग त्या पाण्याच्या टाकीमध्ये 500 किलोग्राम जे वॉटर आहे त्यात किती एनर्जी स्टोअर असेल, पोटेन्शियल एनर्जी, त्याचं उत्तर शोधा. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, पी इज इक्वल टू एम जी एच. पहिल्यांदा गिवन काय दिले, एच हाईट 10 मीटर, मास 500 kg, अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज जी 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर. मग आपण तिन्ही व्हॅल्यू ठेवल्या, म्हणजे इथं असं लक्षात येतं की एम जी एचच्या व्हॅल्यू ठेवलं 10 इंटू 9.8 इंटू 500, तर तुम्हाला उत्तर मिळतं 49,000 जूल. म्हणजे या 500 किलोग्राम वॉटर जो ओव्हरहेड टँकमध्ये साठवलेला आहे आणि त्याच्यामधून 10 मीटर तो हाईटवर आहे, तर त्याच्यामध्ये साधारणतः 49,000 जूल इतकी एनर्जी तुम्हाला साठवलेली आहे. कोणती, पोटेन्शियल एनर्जी. आता इथे त्यांनी एक छोटंसं उदाहरण विचारलंय, ते बघा. इथं हा जमिनीचा सरफेस आहे, इथून इथपर्यंत H1 इतकी हाईट आहे आणि हा त्याच्यावर टेबल ठेवला आहे आणि हा H2 इतक्या हाईटवर आहे. बघा नीट लक्षात घ्या, ही पूर्ण हाईट आणि ही इतकीच आहे, त्याच्या निम्मी आहे. याचं नाव अजय आहे, याचं नाव अतुल आहे. अजय अँड अतुल हॅव बीन आस्क्ड टू डिटरमाइन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ बॉल. Ajay and Atul have been asked to determine the potential energy of a ball mass m kept on a table shown in the figure. हा बॉल आहे ज्याचं मास m इतकं आहे आणि त्याच्या पोटेन्शियल एनर्जी सांगणं किंवा डिटरमाइन करण्याचं काम हे अजय आणि अतुलला दिलेलं आहे. व्हॉट विल दे गेट, विल दे गेट डिफरंट, दे बी डिफरंट, और व्हॉट यू कन्क्लूड फ्रॉम दिस. आता बघा इथं त्यांनी काय दिलं की पोटेन्शियल एनर्जी इज व्हेरी रिलेटिव्ह, ती सापेक्ष आहे. द हाईट्स ऑफ अ बॉल विथ रिस्पेक्ट टू अजय अँड अतुल इज डिफरंट. निश्चितच जर अजयपासून तुम्ही पोटेन्शियल एनर्जी ह्या बॉलची काढली तर निश्चितच ती जास्त असेल, आणि जर अतुलपासून काढली तर ती वेगळीच असेल. म्हणजे इथून इतकी पोटेन्शियल एनर्जी ही वेगळीच आहे आणि इथून इतकी जी एनर्जी आहे ती कशी आहे, वेगळीच आहे. सो पोटेन्शियल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू देम विल बी डिफरंट. आता इथं कशामुळे होईल, जर तुम्ही अजयच्या अनुषंगानं तुम्ही पाहिलं तर एम जी एच, हे पाहिजे एम जी एच इतकं अजयच्या अनुषंगानं, आणि अतुलच्या अनुषंगानं पाहिलं तर एम जी एच 2, म्हणजे आपण ह्याला 1 म्हणलो आणि याला 2 म्हणलो. मग डेफिनेटली इथं काय होतं की ह्या दोन डिफरंट असल्यामुळं, आता डिफरंट कशामुळं की इथून इथपर्यंत बॉल पडणे हे H1 अंतर खूप जास्त आहे आणि इथून टेबलपर्यंत पडणे H2, आपण असं गृहीत पकडलं हाईट, आणि या दोन गोष्टीमुळं ही पोटेन्शियल एनर्जी इथं रिलेटिव्ह म्हणजे सापेक्ष, जसं जागा बदलते तशी ती सापेक्षता त्याच्यामध्ये येते, व्हेरी रिलेटिव्ह. सो दिस इज ऑल अबाउट द एनर्जी. आणि एनर्जीमध्ये आपण मेकॅनिकल एनर्जी आणि मेकॅनिकल एनर्जीमध्ये आपण पोटेन्शियल एनर्जी, त्याचं एक्सप्रेशन, कायनेटिक एनर्जी आणि त्याचं एक्सप्रेशन आपण इथं पाहिलेलं आहे.